सुख एक आहे हरी आठविता, इतर जपता दुःख बहु. ऐसी आठवण धरून मानसी, हरी गावा मुखासी दीननिशी. सारे दीन करा संसाराचा हे, परी भजनी प्रीत असू द्यावी. एका जनार्दनी धरून विश्वास, होई कारिदास संत चरणी. ऐसी आठवण धरून मानसी, हरी गावा मुखासी दीननिशी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जागतिक लेवलवर ज्यांना शांतीदूत म्हणतात, शांती ब्रह्म म्हणतात, असे असणारे पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा सर्व जीवांना नव्हे साधकाला प्रश्न करतात. तुला सुख पाहिजे का? सुख पाहिजे का? तुम्हाला सुख पाहिजे का? तुमचा संत चरणावर विश्वास आहे का दास्यत्व करण्याचा? ह्या 2 गोष्टी असतील तर मी तुम्हाला सुखाचा उपाय सांगतो, असं अभंगामध्ये प्रतिपादन 4ही कडव्यामध्ये केलेलं आहे. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी ज्या परमेश्वरानं तुम्हा मला उत्कृष्ट असा नरदेह दिला, त्याचं एकदा मंगल करू. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय धातू मुनुंद्रे, समागत तिष्ठन्तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. दुसऱ्या पांडुरंगाला तर प्रथम नमन करणं भागच आहे. Oh
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला चला पावसाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला धरू पावन झालो चराचरी सुख एक आहे हरी आठविता इतर जपता दुःख बहु. शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगामधून मला सुखाचं उपाय सांगतात. तुम्हाला सुख पाहिजे का? कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून आपल्या या वडाळी देशमुख गावामध्ये गेली 10 वर्षापासून श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा आपल्या इथं सुरू होऊन आज 10 वर्ष झालेली आहेत. आणि विशेष म्हणजे कुणाच्या डोक्यात काय कल्पना आली असेल, मग दादा सांगत होते आमचे गोपाल दादा, त्यांचेच बंधू असणारे दिलीप दादा आणि काही मंडळी सहज बसली असताना त्यांच्या डोक्यात आलं की बुवा गजानन महाराज आपल्या गावात जर आणले तर तसं महाराजाचंच गाव, चतुर्भुज महाराजासारखं ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव, आणि या गावातली गजानन महाराजांना आणण्याची काय गरज. पण तरीही गावकऱ्यांच्या डोक्यात आलं इथून 60-70 किलोमीटर जाण्यापेक्षा गजानन महाराज आपल्या गावात आले तर ज्या भाविकांना आपल्याला बाबा महाराजांच्या उत्सवासाठी जाता येत नाही, त्याच्यासाठी आपल्याच गावात गजानन महाराजाची स्थापना केली तर तो सेवा करण्याचा योग आपल्याला इथे येईल. आणि म्हणून अशा प्रकारे गजानन महाराजाची स्थापना. आणि योगायोग काय सांगितलं की जिथं आज गजानन महाराजांची स्थापना झाली मूर्तीची, ती इकडल्या बाजूनं दुसऱ्याचं शेत आणि तिकडल्याही बाजूनं दुसऱ्याचं शेत, दोघाही शेतकऱ्यानं गजानन महाराजांसाठी जमीन देण्याची ठरवली. जर गजानन महाराज आमच्या गावामध्ये येत असताल तर आमची जमीन देऊ. एकदा टाळ्या वाजवा. काय नाव आहे त्यांचं ते माहिती नाही मला. इथलं माहीत पडलं की आज करोडो रुपये गुंठ्याच्या जमिनी झालेल्या आहेत. गाव रोड सोडून जर जमिनी असल्या तर 10-5 लाख रुपये तरीही किमती. आणि आज तुमच्या गावातली जमीन पाहिल्याच्या लक्षात येते आमच्या या अशी जमीन जर आमच्या इकडं आलेली असली तर नक्की तर 40 लाखच्या कमी भेटणार नाही अशी जमीन तुमची. कारण आमच्या जमिनीचं तुम्हाला जर सांगितलं तर ऊन पडलं, चंद्राचं चांदणं जरी पडलं तरीही पिकं वाढतात. हो, आणि पाऊस एक ठोक 15 मिनिटं पडला तर सगळं वावत पाणीमय होते. पण इकडल्या जमिनीमध्ये एक जरी भरपूर पाऊस पडला तर कोणतंही पीक अर्धा हाती म्हणून समजा अशी जमीन. काय भाग्य तुमचं. अशा जमिनीचा भाग गजानन महाराजाच्या स्थापनेसाठी दिला. खरोखर भाग्यवान आहेत दाते, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे असो. आणि म्हणून असं एक गजानन महाराजाची स्थापना होऊन 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून उत्तर कार्यक्रमामध्ये वाढ होत गेली. आणि कालांतरानं भागवत सप्ताह काय वगैरे. आणि योगानं आजच्या या 10व्या वर्षाला तुम्हाला भागवत कथेसाठी आमचेच असणारे अकोल्यामधले आमचे रामकृष्ण बाबा, रामकृष्ण आहे, जपाचा 3ही अक्षरं त्यांच्या नावामध्ये येतात, रामकृष्ण नाही रे. हो, असे अंबुसकर बाबा तुम्हाला कथेसाठी भेटले. हे म्हणजे नवलाची गोष्ट म्हणावी तुमच्यासाठी. कारण ज्या गावामध्ये 9 वर्ष बाबांनी कथा केली तरीही ते गाव बाबाला सोडायला तयार नाही. उलट रागावलं बाबावर की तुम्ही आम्हाला सोडून का चालले. इथलं गोड व्यक्त मिळताना आमची पहिली भेट झाल्याबरोबरच लक्षात आलं की ती साधा स्वभाव. आणि जिथं आल्याच्या नंतर तर लगेच लक्षात आलं दिवसभर कथा वाचून कीर्तनाला येणारा भागवतकार मी पाहिला बाबासाठी टाळ्या वाजवायला. आणि ते योग्य आहे, कारण दिवसभर कथेत बसल्याच्या नंतर पुन्हा 2 घंटे बसणं हे त्यांच्याकडून शक्य नाही. पण पहिले रामकृष्ण हरी तवापासून. आणि तरी तुम्ही खाली बसवता त्याच्यावर मातीवर. काहीतरी थोडंसं नरम चरम गादी असली पाहिजे ना. हो हो, नाही तर ते आम्ही भारोडात नेहमी सांगत असतो ते. हो, मन ते दादल्यात म्हणते ना, मोडकाच पलंग तुटकीच नवार वर नरम बिछाना पाहिजे असते झोपायला सुद्धा. हो, तो बाबाला सुद्धा बसायला तुम्ही तशी व्यवस्था घे. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे आज 5व्या दिवसाची सेवा. हो, 5व्या दिवसाची 1 2 3 4 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या हाती पॉम्पलेट आल्याच्यानंतर पाहिल्यानंतर लक्षात आलं की सगळे कीर्तनकार महिला आहे. आणि केवळ त्याच्यात 2च आम्ही वाशिमची मंडळी, केशवराज महाराज आणि पंढरीनाथ महाराज, हेच फक्त पुरुष आहेत. बाकी सगळे महिलांचे कीर्तन.
मग आम्हाला पुरुषाला का कीर्तन भेटलं हे माझ्या डोक्यात आलं जरा जरा, की कधी आपल्याला सुद्धा यांनी साडीत पाहिलं असं. निदान जाऊ द्या बायका का नसत ना, पण हे साडीतले महाराज येत. म्हणजे साड्या भारुडं करत असताना मी साडी नेसत होतो बाबा, एरवी नाही बरं. आणि तुमचा आग्रह जर असता तर साडी नेसून कीर्तन सांगायला काय आहे? नाही 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 तसं काय नाही. तर म्हणून मला वाटलं आमचा नंबर, त्याच्यामुळं बायाच्या याच्यात नंबर आमचा लागला की हो साड्या नेसतो म्हणून असं. तर ठीक आहे हो असं. आणि विशेष म्हणजे प्रत्येक कीर्तनकाराचं सौजन्य सुद्धा महिला आहे. तो काय भाग्य. मंदिराच्या ट्रस्टी सुद्धा महिला आहे. तो आमच्या कांचनताई आहे ना, संगीताबाई आजीरावच्या ते मंडळाच्या मंदिराच्या कार्यकारी विश्वस्त आहेत ना, समोर बसलेले आहेत. हो असा गोड आल्याबरोबर ते म्हणजे आमच्या घराला पाय लागले पाहिजे, आमच्यासारखे पाय तुमच्या घराला लावून घेतो ना का. हो कारण आम्ही काही महाराज नाही बरं का. आमच्या पायानं तुमचं फार बरं होईल. काय आई ज्यांच्याकडं आज भोजनाचा प्रसंग होता त्याने पाय धुवावे, पायाची पूजा करावी, दर्शन घ्यावी वयानं वृद्ध असल्यानंतर, एवढा सन्मान आम्हाला द्यावा. हो ही आमची ताकद नाही. होई का रे दास संत चरणी. आम्ही त्या कुठंतरी संतावर विश्वास ठेवला, संताच्या शब्दावर विश्वास ठेवला, त्याचे दास थोडे का होईना होण्याचा प्रयत्न केला, म्हणून तुम्ही ती आमच्यावर एवढी श्रद्धा. बाकी काही नाही, आमची काही एवढी लायकी नाही. हो त्यातल्या त्यात आपल्या गावाचं वैभव म्हणजे आपल्या गावात येणाऱ्या सप्त्यामध्ये ते मी ऐकलं, समाधान महाराज, शर्मा, सानप वगैरे असे जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहे अशा महाराजांचा सप्ताह ज्या गावामध्ये होतो अशा गावात मला कीर्तन नवे नवे, ज्या गावामध्ये पहिले 5-7 कीर्तनकार आहे, गायनकार मंडळी गावातली, वादक गावात, बाहेरून काहीही आणायची गरज नाही. नवे नवे राष्ट्रीय कीर्तनकार पंकज पाल नाही, पवन महाराज, याच गावात एवढं गावाचं वैभव असताना सुद्धा बाहेर गावून आमच्या सारख्याला बोलवणं म्हणजे हा खरोखर आमचा काय सन्मान म्हणावा लागेल. विठाला विठाला. हो अशा प्रकारे खूप गोड आणि सुंदर असं आयोजन. हो पण विशेष म्हणजे मला जरासं दुःख वाटलं बरं बाबा, तरी पण म्हणता मग एवढं गोड वर्णन केल्यानंतर दुःख काय. दुःख याचं वाटते की गावाची लोकसंख्या जवळजवळ 8 ते 9 लाख. 10,000 हो 10,000 चुकलं माफ करा. 10,000 लोकसंख्या आणि 10,000 लोकसंख्याचं निमित्त माणसं असतीलच ना गाया गावात का. तुमच्या इकडे बायाच जास्त दिसायला लागल्या बंबलत. आणि असं जर असेल तर आमच्या इकडे बायाचा लई शॉर्टेज आहे बरं. 40, 45 वर्ष होऊन गेले पण लग्न व्हायला लागले नाही. तुमच्या इकडे बाया जास्त असतील तर सांगा बाबा तसं. आणि मला लग्नही आम्ही करू, वरून पैसे आम्ही देऊ, खर्च सगळं करू आम्ही करू, फक्त असतील तर सांगा. पण कारण काय, इथं महिलांची उपस्थिती जास्त दिसायली, पुरुष मंडळी नाही. कामाला गेले का बाबा, नाशिक पुण्याले नाही ना, इथं नाही तर फक्त आहे गावात असो. त्याला कारणही तसंच आहे. तुम्ही जी व्यवस्था केली सावंडची, कोण्याही कोपऱ्यात कुठेही बसेल असले तर तिथं साऊंडचा आवाज, त्याला घरून काय चाललं भागवत सप्त्यातनी, घरून काय चाललं कीर्तनातनी, सगळं घरी ऐकायला मिळते. म्हणून कदाचित उपस्थिती नसेल असं माफ करा. हो आणि म्हणून पुरुषांची उपस्थिती थोडी कमी दिसली, महिलांचा नाही. तरी महिलांच्या सहभागाशिवाय परमार्थ टिकूनच नाही. कुठेही पाहा तुम्ही, तुमच्या आमच्या पण परमार्थ होण्याची नाही. हो हे करावा यांनीच. आजकाल तर गेल्या 2-3 वर्षातनी फॅड आलं शिवपुराणाचं, आणि त्या शिवपुराणामुळं हो काय सांगावं, त्या आमचं महादेवाचं मंदिर थोडं गावाच्या बाहेर आहे. त्या महादेवाच्या मंदिरात कोणीच जात नव्हतं. केव्हाच्या बुवा शिवरात्री नाही तर केव्हा एखाद्या सोमवारी कोणीतरी जायचं. आता सोमवाऱ्या दिवशी नव्हे, कोण्याही दिवशी, सोमवाऱ्या दिवशी तर त्या मंदिरात दर्शन घ्यायला सुद्धा नंबर लागत नाही. सगळे यांचं दिवसभर पाणी घालणं सुरू असते. म्हणून अशा प्रकारे भक्ती करण्यात पहिला नंबर असणाऱ्या ह्या माता भगिनी, आणि त्यांच्यामुळे त्यांची उपस्थिती खरोखरच चांगल्या प्रकारची आहे. आणि विशेष म्हणजे गजानन महाराजाच्या सेवेचं व्रत तुम्ही घेतल्यामुळे, जबाबदारी घेतल्यामुळे, तुमचं कर्तव्य म्हणून का होईना पण आपण कथेत कीर्तनात असलं पाहिजे हेही समजून आपली उपस्थिती, आणि त्यातले त्या घर कोणीतरी राखायला पाहिजेत ना. 5-5, 7-7 क्विंटल तुम्हाला कापसा होतात म्हणतात. आम्हाला काही 2-3 पोते सोयाबीन होते, 5 पोते 3,000नी का लागते. तुमचं तसं कापसाचं जरा बरं हे नाही, त्याच्यामुळे घरीही राखायला पाहिजे, घरी राखायला असतील असं गृहीत धरून खरोखर आजच्या या गोड कीर्तनासाठी आपण सगळेजण उपस्थित असलेले गावकरी मंडळी. हो गायना आज बाबांचं 76-77 वय असताना विना घेऊन उभं राहतात. लज्जास्पद चरणी नतमस्तक व्हावं. हो
सुदे तरुण सुद्धा कोणी विना घ्यायला तयार नाही तर, आणि बाबाने बी विना घ्यावा. वास्तविक विनाचं काय वजन लई नसते बरं का. मी घेऊन पाहायला विना आता याच्या अगोदर 2-2.5 किलो 3 किलो विना असं. पण आमच्या गावात मी जवळजवळ 10-10 15-15 किलोच्या नातू खांद्यावर घेऊन दिवसभर आहे ते विना घ्या कोणी येत नाही अजिबात आमच्या गावात बरं का. हो, तुमच्या गावात नाही सांगते ना, कारण तुमच्या गावातलं दिसत आलं 77 वर्षाचं मथार विना घेऊन 2 घंटे कीर्तनात उभं राहते म्हणजे याच्यापेक्षा का नवल काय असावं. हो, उभी राहिलेली सगळे, हो काय तरुण, सगळे तरुणच म्हणता येईल ना यांना. या वयात खरोखर यांचं उभं बसून शांतपणे श्रवण करण्याचं वय, पण सगळी मंडळी उभं राहून श्रवणासाठी टाळ घेऊन गळ्यात उभं राहायचं 2 घंटे. गोड आवाज असणारे सगळे आमचे श्रीकृष्ण दादा. आता काय गोड गाय चालू झाली ते सगळीच गावातली. काय नाव अजब दादा तुमचं? गावातलेच ना सगळे. वा 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 वा, मला वाटलं बाहेर गावचं कोणी एवढं गोड. असे सगळे गुणीजन मंडळी कीर्तनासाठी सगळेजण उभं राहतात. असो, कीर्तनाला सुरुवात विना माझ्या खांद्यावर आला तेव्हा 9:30 वाजले होते. आता 10 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. आणि नियमाप्रमाणे कीर्तन आमच्या इकडं 8:30 वाजता सुरू होते, विना घेतल्या जाते आणि 10:30ला संपते. लयच जर काही एखादं कारणाचं वाटलं तर 11, त्याच्या पुढे जात नसतं. आता तुमची मानसिकता पाहून आणि तुम्ही वेळ दिल्याप्रमाणे माझ्याकडे 1 घंटा राहिला असं गृहीत धरतो. 11चा वेळ धरायला चालते ना. हो, 11 वाजता हो कीर्तन संपेल असं गृहीत धरून चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला फक्त ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्याच्या वेळेस हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं नामस्मरण करायचं. तुम्ही म्हणसाल काय करायचं, आम्ही नाही करणार. हो, तसं नाही, करायला पाहिजे. हो, प्रत्येक संत महात्म्याने करी टाळी बोला मुखी नाम, हातानं टाळी वाजवली पाहिजे, मुखानं नामस्मरण घेतलं पाहिजे, असं सगळं संतांना. याच्याही पेक्षा तुमच्या आमच्या ठिकाणी हो असणारे, हो तुम्ही आम्ही सगळेजण शेतकरी मंडळी आहोत बरं का. तो काही एखादं कोणी व्यापारी असेल, सर्व्हिसवाले असतील, हे जर सोडले तर तुमच्या आमच्या शेतात जर समजा बाजरी पेरली, ज्वारी पेरली किंवा गहू पेरले गेला तर त्याला खायला ज्यावेळेस पाखरं येत असतात आणि ती पाखरं उडून जावी म्हणून तुम्ही आम्ही काय प्रयत्न करत असतो. आमच्या इकडे करतात बाबा, वावरात गेले की अशा टाळ्या वाजवतात आणि तोंडानं हुर्र हुर्र असं करतात, म्हणजे ती पाखरं उडून जातात, तुमच्या पिकाचं नुकसान होत नाही. हो, म्हणून तुमच्या आमच्या सुद्धा शरीरावर काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार अशा प्रकारचे अनेक पाखरं बसलेले आहेत. आणि ते पाखरं जर तुम्हाला उडून जावी अशी वाटत असलं तर तुम्हाला टाळी वाजवणं भाग, मुखानं नामस्मरण करणं भाग. म्हणून ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणेन, ज्या ज्या वेळेस भजन होईल त्याच्या वेळेस टाळी वाजवायची, मुखानं नामस्मरण करायचं. विठाला विठाला नाथ बाबा या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला प्रश्न करतात किंवा साधकांना त्यांना विचारलं, बाबा आम्हाला सुख पाहिजे आणि सुख मिळवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल. म्हणून नाथबाबानं त्याला दिलेलं उत्तर, हो मी इथं बसलेल्यापैकी सगळेजण सुखी आहेत असं गृहीत धरतो. तुम्ही जर सुखी नाही तर इथं आले नसता. प्रत्येक जण सुखी आहे असं मी गृहीत धरतो. हो हो, कशाचीही कमी नाही. रामकृष्ण बाबा, आज मी समाजामध्ये हिंडत असताना असं पाहतो, कपड्याची कमी नाही, लत्याची कमी नाही, कशाची. पूर्वीच्या म्हणजे संसाराच्या विचार जर केला आणि आजचा जर विचार केला तर आज प्रपंचामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची कमी नाही असं मला दिसते. येत असताना पाहिलं मी, कोणाची 1 ताळाची बिल्डिंग, कोणाची 2 ताळाची, कोणाची 3 ताळाची बिल्डिंग. पूर्वी अशा बिल्डिंगा सुद्धा नव्हत्या, पत्राची घरं असायचे, कौलारू घरं असायचे. आज 3-3 ताळाची बिल्डिंगा. हो, त्याच्यानंतर त्याच्यात बिल्डिंगीत राहत असताना त्याचं सारवण पोतरण केल्याशिवाय त्या घरातनी दिवसभर करमायचं नाही. दिवसातून 1 वेळ का होईना ते सारवण पोतरण केल्याशिवाय त्या घरातनी अजिबात करमत नसे. आज तुम्हाला सारवण पोतरण करायची गरज आहे काहीच नाही. पाण्यात पोचा घातला असा फिरवला की स्वच्छ काम. इतक्या सोयी सुविधा झाल्या. चपला म्हणसाल तर एका घरातनी मला जायचं आणि अर्जंटमध्ये आणि त्या घरात जावं म्हणून गेलो दारासमोर, झालं धरून जातो ते चपल्याचे जोडाचे जोड दिसले. म्हणजे याच्या घरी कोणीतरी पाहुणे आले असतील, आपण उगच मग पाहुण्याच्या मनात जाणं बरोबर. म्हणजे आता पाहुणे जातील मग 1 घंट्यानं जाऊन पाहिलं तरी तशाच चपल्या, 2 घंट्यानं पाहिलं तरी चपल्या, 3 घंट्यानं गेलो तरी चपल्या. म्हणजे काम अर्जंट होतं, मग आवाज दिला बाहेरून, हो सकारामजी तुकारामजी काय हे का हो काय म्हणता नाव, म्हणजे तुमच्या घरी यायचं पाहुणे आहेत का? नाही
मग अहो सकाळपासून मला तुमच्या घरी यायचे, तुमच्या घरातले ते जोडे चपला हे पाहून मला असं वाटायला लागलं तुमच्या घरात पाहून येतं. नाही म्हणजे ते आमचेच येतात. इतके जोडे चपल्या, गावाला जायची वेगळी, रानात जायची वेगळी, वाढायची वेगळी. हो ते काय काय चपल्या जोडे इतकी कशाचीही कमी नाही आज तुम्हाला. हो म्हणजे जीवनात कपड्या लत्याच्या तिळे सकरा तिले काय सांगा तुमच्या आमच्या इकडं एक भगिनी म्हणे मला जर समजा आता या तिळे सकरा तिले साडी घ्यायची तर पहिल्या साडी व्यतिरिक्त साडी असली पाहिजे म्हणून अलमारी उघडली आणि साडी रंग बदलून आली पाहिजे. मग जशी साडी अलमारी उघडली तशा भडभडभड साड्या तिच्या अंगावर पडल्या. हो बाई साड्या खाली दबली. पतिराज घरात आले. अहो कुठे आहे, अहो कुठे, आवाज दिला, अजिबात आवाज येत नव्हता. आणि मग लक्षात आलं की साडी खाली तर दबली नसेल, JCP लावून साडीनं ते साड्या ओढायचं काम पडलं तर बाई सापडली. इतक्या साड्या घरात परत. हो महिलाला साड्या आहेत तितक्या, पुरुषाले कपडे आहेत तितके, कशाचीही कमी नाही याची. आणि म्हणून नाथ बाबा तुम्हाला अजिबात अधिकार नाही की आम्ही सुखी हो का विचारण्याचा. आम्हाला सगळा आनंदी आनंद आहे, अजिबात कशाचं दुःख नाही आम्हाला. विठाल विठाल. एवढे सगळे आबादाने असताना तुम्ही आम्हाला का विचारता की सुख पाहिजे का म्हणून तुम्ही. आता 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 खरा प्रश्न मला इथं बसलेल्यापैकी फक्त एक जणांना का होईना हा बोट वर करा आणि म्हणा मी खरोखर जीवनामध्ये सुखी, अजिबात दुखी नाही. कोणीही माझ्या सगळं अजिबात दुखी नाही. वा वा गोपाल दादा जीवनामध्ये अजिबात दुखी नाही, चांगली गोष्ट आहे. अहो गोपाल दादा दुःख हे जीवनात लागले दुःख रूप संसार आहे ते अजिबात या जीवनात आल्यानंतर सुखी असं म्हणण्याचं कारणच नाही. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं. दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, राजा दुखिया, दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया करबराज रे. तो देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. तो देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. दुखिया घर बैरागी, सुख बेकार सुख देव बने उधरी माया लागे. जो देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं. श्रीकृष्ण बाबाला अनुभव. हो जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई, हे त्यांचं प्रमाण नाही. हो कबीरदास महाराज सांगतात की जो पाहाय गेलं तर सगळे जण दुखी. सगळे म्हणजे राजा दुखिया, प्रजा दुखिया. राजाही दुखी आहे, प्रजाही दुखी. खरंच मला सांगा आपण राजा त्यांना समजू पंतप्रधान मोदींना, खरंच सुखी आहेत ते. आणि सुखी असते तर कशाने मग बायको सोडून देऊन ते हे गेलं असतं त्याला. तिकडं सुख आहे असं त्याला वाटलं. आता तिकडे गेल्याच्या नंतर पाकिस्तानचं वेगळं, चीनचं वेगळं, त्या अमेरिकेचा कालचा निर्णय वेगळा. किती किती दुःख असणार त्याला. आणि बरं एवढंही करून तरी तुमच्या आमच्या म्हणजे भारतातले असून आम्ही तुम्ही तरी त्यांना खरोखर चांगलं म्हणतो का. राजा दुखिया,
प्रजा जाऊ द्या, त्याचं राज्याचं प्रजाचं आपल्याला काही घेणार नाही, पण इथं बसलेला प्रत्येक मनुष्य दुखी आहे, दुखी आहे, दुखी आहे. हो, कोणाची दहाड दुखते, कोणाचा डोळा दुखते, कोणाची मान दुखते, कोणाचं पाठ दुखते, कोणाची कंबर दुखते. हो, काय कोणाचं डोकं, कोणाचंही काही अंगरोगातलं दुखणं नाही असं नाही. कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे, हो, कोणाला आम्लपित्त आहे, कोणाला आमचे बाबा मग म्हणजे आमचं ते पोळी ढेरी यायला त्याचे उपाय सांगा. दुःखच आहे ना त्यांना, त्याचं वजन वाढायला आलं. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. विठाला विठाला जाडजूड माणसं दिसले की तुम्हाला आम्हाला जरा बरं वाटते का? मला तर वाटते बघ, कारण मी लोडकुळं असल्याच्या ना दष्टपुष्ट माणसं दिसले का नाही मला खूप बरं वाटते की वाटते. मग आपल्याला सुद्धा असं रबके शरीर पाहिजे होतं, म्हणजे कोणीतरी दुरून नेटून जात नव्हतं, भीत होते असं वाटायचं मला. हो हो, पण एक हो अशी लडकुळी हो स्त्री नवी नवी हो, आणि तिला वाटलं खरोखर आपण सुद्धा हो सुंदर दिसलं पाहिजेत. हो तिला, कारण तिनं जाडजूड बाई पाहिली आणि तिलाही वाटलं मी सुद्धा तशा प्रकारे असली पाहिजे. हो, पण तिला म्हणजे बाई तुम्ही खरंच इतक्या सुंदर, काय कसं काय तुमचं जीवन? हो, ती म्हणली काही नाही, माझ्यासारखं दुःखी नाही. दुःखी नाही म्हणजे डॉक्टरकडे गेली मी, माझं शरीर कमी व्हावं, वजन कमी व्हावं म्हणून. हो म्हणजे मग डॉक्टरनं काय सांगितलं, गेले डॉक्टरकडे. कोण बाबा, स्त्रीचा असा स्वभाव आहे की मी अगदी असे सडपातळ दिसावी, सुंदर दिसावी असं कोण्याही स्त्रीला वाटत असते, पण तिचं शरीर बला म्हणजे जवळजवळ 1.5 क्विंटल वजन. तिला बरं वाटत असेल का? हो, आणि मग ते डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला म्हणजे डॉक्टर साहेब काहीही करा, पण माझं शरीर वजन कमी झालं पाहिजेत, म्हणून मला औषध गोळ्या काय तुमचा उपाय असेल तो मला करा द्या. हो, म्हणजे डॉक्टरनं तपासलं, म्हणजे बाई आणि तुम्ही दिवसातून म्हणजे दररोज अन्न ग्रहण करत असताना काय काय खाता? ती म्हणजे काही नाही, सकाळी 12 पोळ्या, दुपारी 12 पोळ्या आणि संध्याकाळी 12 पोळ्या. सकाळी 6 वाट्या भाजी, दुपारी 6 वाट्या भाजी, संध्याकाळी भाजी. सकाळी एक गच्चीवर भात, दुपारी हे भाषातला फरक पडते बरं का तुमच्या आणि त्याचा असं भाषाही सुद्धा विनोदी समजून घ्या, कारण 20 किलोमीटर गेले की म्हणतात भाषा बदलते. आता मी 140 किलोमीटरहून आलो म्हणजे 4 भाषेचा फरक पडला, तरी मराठीत बोलतो बरं का. पण जर काही बोलत असताना तुम्हाला जर ते त्या दिवशी नांदेडला हातगावला कीर्तन होतं आणि तिकडल्याला आपल्या भाषेतला नाही फरक, मग तरी अजयराव बाबा म्हणजे तुमच्या आमच्या भाषेत फारसा नाही फरक वाटला मला, पण तिकडे ते कीर्तन झाल्यावर सांगू लागले म्हणजे तुम्ही जे बोलत होते काही खूपच गोड बोलत होते, पण तुमच्यातले काही शब्द मला आमच्या लक्षातच येत नव्हते, पण चला आम्ही विनोद म्हणूनच समजत होतो. पण तसं मी 140 किलोमीटरहून आल्याच्या नंतर आणि तुमच्या माझ्या भाषेत फरक पडू शकते. हां, काही नाही शब्द तुम्हाला समजले तर आहेत, मी मुक्कामी विचारता मला की ते काय म्हणलं होतं ते सांगेन मी तुम्हाला. भजन करा विठाला विठाला. आणि डॉक्टर साहेब म्हणजे आई साहेब तुमचा हे आहार का अशा प्रकारचा, सकाळी एवढं जेवण, दुपारी संध्याकाळी, आणि तुमचं वजन कशी काय कमी होईल? हो म्हणजे मग काय विलास त्याला? म्हणजे काहीच नाही, मी सांगतो ते तुम्हाला औषध देतो आणि ते तुम्ही त्या प्रकारे त्याचं ग्रहण करा, तुम्हाला निश्चितच फरक पडल्याशिवाय नाही. म्हणजे सांगा ना बाबा. हो, मग ते म्हणजे काय करा, तुम्ही सकाळी 6 पोळ्या खायच्या, दुपारी 6 खायच्या आणि संध्याकाळी शक्यतो दुपारी जेवायचेच नाही. म्हणजे आहार तुमचा निम्मे करा, 3 वाट्या भाजी, 3 भात, फक्त एवढाच 3 टाईम खायचा. अशा प्रकारे पहिले तुमचा आहार कमी करा, हेच तुमचं औषध समजा, आणि मग नंतर बघू आपण काय होते ते. ठीक आहे म्हणजे हे तर बरं आहे बाबा. हो, मग ती बाई ती फी दिली डॉक्टरची, निघली बाहेर, पुढे गेली आणि पुढे गेली वापस आली. म्हणजे डॉक्टर साहेब तुम्ही मला हे औषध सांगितलं की फक्त आता सकाळी 6 पोळ्या, दुपारी 6 पोळ्या, संध्याकाळी 6 पोळ्या, भाजी तशाच प्रमाणात सांगितली, हे खायची. पण हे जे औषध दिले तुम्ही, हे मी जेवण केल्यावर घ्यायचं का जेवणाच्या अगोदर खायचं? विठाला विठाला हो, म्हणून मला काय म्हणायचं की शरीर बलाढ्य असलं तरीही माणसं सुखी नाही, दुःखीच आहेत प्रत्येक जण. कशाचं ना माणसाला दुःख आहे. केस पांढरं झाल्याचं दुःख आहे तुम्हाला, काळे करावं लागतात तेव्हा कुठंतरी असं व्यवस्थित दुःखच आहे का नाही पांढरं झाल्याचं. म्हणून जीवनामध्ये मनुष्य सुखी आहे
असा कोणीच नाही. कशाचं? कोणाला मुलगी लग्नाला आली म्हणून दुःख, कोणाचे कोणाला मुलगा नोकरीला लागत नाही म्हणून दुःख, कोणाला सून चांगली भेटली नाही म्हणून दुःख. दुःखच दुःख तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे नाथबाबानं पाहिलं. हो, नाथबाबाच्या लक्षात आला, अरे सगळे जण दुःखी आहेत रे, कशानं ना कशानं. कोणी सुखी नाही, कोणी सुखी नाही. नाही 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 हो, म्हणून यांना त्यांनी विचारलं, नाथबाबा काही सुखाचा विचार असेल तर सांगा ना आमच्यासाठी. मग नाथबाबा म्हणजे सांगतो, पण तुला संत चरणावर विश्वास आहे का गड्या? तुझी तयारी आहे का? ते म्हणजे बिलकुल तुम्ही सांगसाल त्या गोष्टीची आमची तयारी आहे, पण तुम्ही मला सुख कुठं भेटल ते सांगा. अभंगाचं प्रथम आहे. हरी आठविता इतर जपता दुःख भाऊ. नाथबाबा म्हणले आहे आहे सुख आहे, सुख आहे. सुख रूपायचा तुझ्या कोणी सांग, 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 तुझ्या कोणी सांग, सुख रूपायचा 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 तुझ्या कोणी सांग. माझ्या पांडुरंगासारखा दुसरा कोणीही सुखी नाही. हो, तुम्ही आम्ही अजिबात सुखी नाही, सुखी नाही. हो हो, माझ्या पांडुरंगासारखा जगामध्ये कोणीही सुखी नाही. पांडुरंग परमात्माच एक सुखी आहे आणि म्हणून त्याच्याकडेच आपल्याला सुख मागायचं आहे. आणि नाथबाबा म्हणून तर सुख एक आहे, त्याचा नुसता आठव जरी केला तुम्ही आम्ही तरीही आम्हाला सुख प्राप्त होऊ शकते. नाथबाबा सांगतात सुख एक आहे. हरी आठविता इतर जपता दुःख बहु. हो, जगामध्ये कोणीही सुख नाही, सगळे दुःखी आहेत. हो, एक सुभाषित आलेलं आहे, लोकेषु निर्धनो दुःखी ऋणग्रस्त अधिकम. हो, जगामध्ये खरं दुःखी कोण जर असेल तर ज्याच्याकडे धन नाही. लोकेषु निर्धनो दुःखी. हो,
ज्याच्याकडे पैसा नाही, धन नाही, त्याच्यासारखा दुःखी जगामध्ये कोणीही नाही, कोणी नाही. कारण धनाशिवाय कोणत्याच गोष्टी होत नाहीत ना. आणि म्हणून धन असणं आवश्यक आहे असं म्हणतो. पण सुभाषितकार म्हणतात त्याच्याही पेक्षा लोकेश निर्धनो दुःखी ऋणग्रस्त अधिकम. हो, ज्याच्याकडे धन नाही तो दुःखी आहे, ठीक आहे. पण त्याच्याही पेक्षा ज्याच्यावर कर्ज झालेलं आहे त्याच्यासारखा दुःखी जगामध्ये कोणी नाही. म्हणून कर्जापायी आपण आज पाहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी आत्महत्या होत असतात. हो, एक वेळ धन नसू द्या पण कर्ज अजिबात नसू द्या, कर्जासारखा दुःखी ज्याच्यावर कर्ज असेल त्याच्यासारखा दुःखी कोणीच नाही जगामध्ये. त्याच्याही पेक्षा सुभाषितकार आणखी पुढे जाऊन सांगतो, जाऊ द्या धनवानही नसू द्या, कर्जही असू द्या, पण त्याच्याही पेक्षा लोकेश निर्धनो दुःखी हो ऋणग्रस्त अधिकम तो भो दुःखी रोगयुक्त. जो कोणी रोगी असेल त्याच्यासारखा दुःखीच नाही हो, सुभाषितकार सांगतात. एक वेळ धनही नसू द्या, एक वेळ कर्जही असू द्या, पण माणूस रोगानं जर पिडला असेल तर त्याच्यासारखं दुःख नाही. ज्याला रोग आहे त्याला विचारा तो किती दुःखी असतो. आणि म्हणून रोगग्रस्त माणसं एंड्रीन पितात, जीव देतात, आत्महत्या करतात. कानो त्यांना रोगाचं दुःख असह्य होते आणि यातून सुटण्यासाठी म्हणून तो उपाय करतात की आत्महत्या केली की आपण याच्यातून सुटणार. हो, सुभाषितकार म्हणतात तेही त्याच्यापेक्षा दुःखी आहे. जाऊ द्या, एकदा धनही नसू द्या, एकदा ऋणही असू द्या, एकदा रोगही असू द्या, पण त्याच्याही पेक्षा जगामध्ये दुःखी माणसं आहेत, सुभाषितकार म्हणतात. हो हो, लोकेश निर्धनो दुःखी ऋणग्रस्त अधिकम तो भो दुःखी रोगयुक्तो तो भो दुःखी खूप हार्या का. किंवा ते जगामध्ये धन नसलेला दुःखी आहेच आहे, त्याच्यापेक्षा रोगी माणूस दुःखी आहे, त्याच्यापेक्षा कर्ज असणारा दुःखी आहे. पण त्याच्याही पेक्षा एखाद्याला पत्नी वाईट भेटली असेल, कुभार्या किंवा कुपती, कुभार्या नका समजू, ज्याला वाईट पत्नी भेटली असेल त्याच्यासारखा जगामध्ये दुःखी कोणीच नाही, सुभाषितकार सांगतात. किंवा जिला वाईट पती भेटला असेल तिच्यासारखी स्त्री दुःखी नाही. एकदाच कर्ज धन असू द्या, रोग असू द्या, कर्ज असू द्या, पण बायको चांगली असली तर ह्या सगळ्या गोष्टी हो माणसाच्या मागं पडतात. नवरा चांगला असला कशालाही जुमन नाही, फाटकी साडी नेसल बाई, हो जाऊ द्या, हो पैसा आदला नसेल, उष्ण पासणं करल संसाराचं दुःख. पण तो जर वाईट असला तर अरे 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 त्याच्यासारखं दुःख जीवनामध्ये कोणतंच नाही. किंवा ती दुःखी तिच्यासारखी वाईट स्त्री असली याच्यासारखं सुभाषितकार म्हणतात जगामध्ये दुःख कोणी नाही. म्हणून प्रत्येक जण दुःखी आहे. विठाल विठाल दुःख 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 नाथबाबा सांगत असताना माझ्या लक्षात आलं, एका शेजारच्या घरामध्ये आमच्या रोज हसून खेळून द्यायचं. ते 10-5 मिनिट झाली का नाही की हसणं ऐकू यायचं. कधी स्त्री हसायची, कधी पुरुष हसायचा, कधी स्त्री हसायची. बाप रे बाप म्हणलं आमच्याच पदरात कशी अवध सापडली ही. हो, तुम्हाला का असं वाटते का महाराजाच्या बायका फार चांगल्या असतात? तो विचार आहे सगळ्या मंडळीचे. हो, नाही 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 मग म्हणलं बाबा शेजारी किती सुदेव, कसं त्याचं भाग्य काय 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 कारण असेल. कधी वहिनी हसतात, कधी दादा हसतात. आपण याचं कारण विचारलं पाहिजे की तुम्ही कसे काय हसता म्हणून. सहजच एक दिवस रस्त्यातनी भेट झाली आणि म्हणलं का हो भाऊसाहेब दादा, हो काय खरंच तुमचं भाग्य म्हणावं लागेल, किती तुमचं संसार सुखाचं चाललं. तुला कोणी सांगितलं, तुला कोणी सांगितलं आमचं सुखाचं चाललं? नाही नाही, मला असं वाटलं तुम्ही 5 मिनिटांनी एक तर वहिनी हसतात नाही तर दादा हसतात, तुमचं सुखाचं चाललेलं आहे. अबे येड्या म्हणे, तुले आमच्या घरात येऊन पाहायला पाहिजे. म्हणजे घरात येऊन पाहण्यासारखं काय आहे तुमच्या संसारात इथलं? हो हसू येते, मग चांगला संसार चालला तुमचा, लेकरं बाळ येते. अबे म्हणे काम करून यावं, इळभर कष्ट करून यावं, हो चहा करून मग चहा तर धड देतच नाही म्हणे, पण ती हो पोळ्या लाटत असते म्हणे स्वयंपाक करत असताना, आणि तिने राग आलेला असते म्हणते उगम काय हिळभर मी लोकांच्या कामाला जावं, कान्नू करून आलं की चहा करून देईन, पाणी देन, कान्नू दे असं दे. हो अपेक्षा असतात ना नवऱ्याच्या की आलं की पत्नीनं बरोबर पाणी द्यावं, पाय प्यायला पाणी द्यावं, लगेच चहा कॉफी करून समोर आणून द्या, घेता का चहा, अपेक्षा असतात ना हो तुमच्या आमच्या पुरुषाच्या. मग तसं म्हणे आपण का चहा करून देतं का म्हणलं की ती पोळ्या लाटत असे बेल न धरते आणि फेकूनच हाणते म्हणे. हो फेकून हाणलं तिने बेल न, असं केलं म्हणे मी की मी हसतो म्हणे. हो
आणि तिचं बेलणं लागलं किती हसते म्हणे, तुला कोण सांगितलं म्हणे आमचा संसार सुखात, अर म्हणे तुमच्यापेक्षा आमचं बरं इकड्या, आमच्यात हाणामारी तरी नाही निदानाची. उठाला उठाला. तुम्हाला असं वाटते का की आपल्यापेक्षा याचा संसार सुखाचा वाटते फक्त तुम्हाला आम्हाला? हो, काय त्याचा नवरदेव असेल काय, आमच्या घरचे सगळे जणी म्हणत असतात खरं तुमचं भाग्यबाई, मोठमोठ्याल्या बाया पडतात तुम्हाला महाराज नवरदेव भेटले म्हणून. हो, आणि ती ते तसं म्हणलं की तळप आहे ती आग मस्तकात जाते ना. कारण काय, महाराज नुसते हिंडत राहतात, भारुडाले काय, कीर्तनाले काय, भजनाले काय, आणि ती 20 एकर जमिनीतल्या 5-6 मोटरी चालू करायच्या, बंद करायच्या, एकच पोरग ते शेतीत, हे दुसरं ते पत्रकारिता करते, आणि ते स्वयंपाक पाणी करून मजूरदार व्हावं शेतात नेऊन ते सगळं वरबडा करून, आणि ती वरून म्हणतात महाराज तुम्हाला नवरदेव भेटले. हो, ती काल तर म्हणे तिथल्या लांब जायचं नाही, तुम्ही हरभरा बुडून चालला वा. कोणाचाही संसार चुकीचा नाही, तुमचा आमचा फक्त वाटते तुम्हाला आम्हाला भास किंवा त्याचं बरं असेल, त्या वाटते नाही त्याचं बरं असेल, नाही तर त्याचं बरं असेल. कोणाचंही कारण संसार दुःख मूळ. पहिली गोष्ट, तुम्ही आम्ही संसाराला आलो ना, हेच दुःख आहे. हेच खरं दुःख आहे संसाराला आलेलं आहे. संसार दुःख मुळे चोहीकडे विंगळ. विंगळ कळते ना तुम्हाला? आमच्या इकडं लाकडं बाभळीचे पेटवल्याच्या नंतर असा आहार जो पडतो, विस्तव जो असतो त्याला विंगळ म्हणतात. आणि संसार तशा प्रकारचा चटके देणारा, त्रास देणारा आहे असं सगळे संत महात्मे सांगतात. संसार दुःख मूळ चोहीकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. हो, काम क्रोध हे तुमचे पाठी कुत्रे लागलेले आहेत तुमच्या आमच्या मागं. काम क्रोध म्हणजे जरासंही तुमचं आमचं समाधान झालं नाही, हो तिथं राग येते. काहीतरी कोणाच्या गोष्टीबद्दल असं प्रेम वाटलं की वासना निर्माण होते, काम निर्माण होतो माणसाचा. हो, पण असं हे तुम्हाला दुःख देणार आहे. हो, ते आम्ही त्या दादल्यात ते हे तर सांगत असतो अशा प्रकारचं की हे सगळं दुःख देणार आहे. हो, अजिबात सुख देणारा संसार नाही. आणि म्हणून नाथबाबाला तुमची आमची कीव आली, आणि नाथबाबा म्हणजे अरे बाबा तुला सुख पाहिजे का? हो, सुख पाहिजे असेल तर तू काय कर, हो त्या देवाची आठवण कर रे, नुसती आठवण कर. सुख एक आहे हरी आठविता, इतर जपता दुःख बहु. हो हो, इतर गोष्टीचा जप जर केला तर दुःख आहे, पण तुमचं आमचं इतर गोष्टीचाच जप चालला, देवाची आठवण अजिबात नाही तुम्हाला, अजिबात नाही. हा देह कशासाठी तुम्हाला आम्हाला परमेश्वराने दिला असेल? हो, त्याचं काय करायचं आहे, काय होणार आहे? हो, 50-60 वर्ष जगायचं आणि मरून जायचं एवढंच का? नाही 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 नाही, कशासाठी दिला याचा विचार तुमच्या आमच्याकडे नाहीये. म्हणून तुम्ही आम्ही दुःख विचार कशाचा करतो? तुम्ही आम्ही जन्माला आले की हो, जन्माला आल्याबरोबर तुमचं आमचं हो सगळं दुसरं चालू होते. नाही तर नवस सायास करून तुम्ही आम्ही जन्माला आलो, इथलं दुःखातून येतं नाही दुःख. मी सांगितलं ना दुःखातून. हो, एक वेळ करे या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवीन. हो, आठवेन पाय हा माझा नवस. हो, असा नवस केला देवाला, रात्राने दिवस
पांडुरंगाचं तुझं ध्यान करेन रे, पण एकदा या दुःखातून बाहेर काढ. पोटात मी असतानाच तुमच्या आमच्या मागं दुःख लागलेलं होतं, पण पोटाच्या बाहेर आल्याच्या नंतरही सुद्धा दुःखच दुःख. हो, समजा जन्माला आलो तुम्ही, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर खरं तुमच्या आमच्या आईला जर दूध नसलं, हो दूध नाही झालं तर मग याच्या घरून दूध आण, गाईचं आण, कशाचं दूध पाजल्याने जमत नाही ते. हो, त्याला ते गाईचं दूध लागते तरच ते वाचते, नाही तर वाचत नाही. हो, किती पाया आता गाईच नाही तर पहिल्या गोष्टी आई तर त्या जर्सी येतात. हो, त्याला काही दूधही म्हणता येणार नाही ते असं के. म्हणून अशा प्रकार जन्माला आलं येत असतं नाही, आलं ये इकून तिकून चिरफाड करून का व्हायना बाहेर आलं. हो, तर त्याला दुधाची पंचायत. हो, दुधाची पंचायत एकदा का दूध गीत पाजून जर असं मोठं दाट झालं का नाही, एखादे खोकला ये, हो सर्दी ये, थोडंसं ताप ये, दुःख दुःख. हो, कदाचित त्याच्यातून निसटलं थोडं मोठं झालं, हो तर मग तर त्याच्या पाठीवर वजच, दप्तर शाळेत जाय तू. दुःख किती वजे त्याला उचलत नाही एवढाला, त्या अंगणवाडीत जात नाही तरी ते एवढाला वजे दुःखच ना. हो, जाऊ द्या, अंगणवाडीतून जर असं मोठं झालं का नाही कळते का नाही, तर मग त्याला मोटरसायकल घेऊन द्यावं लागते. त्याच्यावर ते वझं घेऊन शाळेला, मोटरसायकल नसते तर मग ती व्हॅन येते, त्या व्हॅनेत बसवून द्यावं लागते. काय एका हाती ते डबा काय म्हणतात त्याला ते, आणि एका हाती ते दप्तर, आणि ते काय जिथून सुरुवात तुमची आमची जन्माला आलो तेव्हापासून दुःख. तर मरेपर्यंत यदा कदाचित मोठं झालं तर मग नोकरी लागत नाही म्हणून दुःख, लागली एखादी नोकरी तर मग छोकरी भेटत नाही म्हणून दुःख. हो, ते तर लयच पंचायत झाली. नोकरी असेल आमच्या इकडे बाबा तरीही म्हणतात त्याला कमीत कमी 5 एकर जमीन पाहिजे, तर आमची मुलगी. आता जमिनी कुठून आणावं, पहिलेच कुटुंब एका एका माणसाला कमी 2-2 तरी हात आहे ना. पहिल्या इथं 4-4, आमच्या इथं 6-6, 8-8 मुलं येतं माणसं आहे. मग त्या जमिनीचं डिवाईड झाले तर जमीन आणता कुठून? जमीन वाढली का? उलटी जमीन कमी व्हाली, धरणात चालली, सडकत चालली, लागल तिथले फ्लॅट पडा लागली, जमीन कमी होत चालली. आणि हे म्हणतात नोकरी असून कमीत कमी 5 एकर पाहिजे, तर आमची मुलगी देतो. मुलगी भेटत नाही, दुःखच ना. आणि इकून तिकून भेटली ही त्याने, ती घरात बया आली का नाही ते भांडे पसारे घेऊन, कितीच. मग खरं सांगा आता सुख आहे का? किती दुःख, संसार दुःख मुळे. हो, संसारामध्ये अजिबात दुःख नाही हे नाथबाबांना पाहिलं. अरे पण याच्यातून जर तुला सुटायचं असेल तर तू देवाची आठवण कर. काही जागे सांगत संत महात्म्याने देव आपला केला पाहिजे. हो, देव आपला करून घेतला तर जसा कसा पत्नीनं पती जर आपला करून घेतला तर तिला दुःख करण्याचं कारणच नाही, कारण पती एकदा तिचा झाला. आलं लक्षात. म्हणजे जसं आमच्या इकडे आरती करतात, जे देवी जे माझी बायकून, तू म्हणशील ती मी तुझं सारं काही ऐकू. दररोज आरती करायला लागते, त्याशिवाय जमत नाही. हो, अशा प्रकारे ती म्हणल तसं जर वागलं तर बरं. हो, मग एकदा आपला पती करून द्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव आपला केला तर तुम्हाला सुखाला येईल. आपुला तो एक, त्याने बिना जीवा सुख नावे, त्याने बिना जीवा सुख नावे. सगळे संत महात्मे सांगतात की देव तरी निदान आपला करून घेतला तरीही तुम्हाला सुख प्राप्त होईल. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नाही. पण एवढं सोपं थोडे, नवरा आपला होत नाही, देव आपला व्हायला. म्हणून नाथबाबा म्हणतात आपलंही करू नका, पण निदान रे त्याची आठवण तर करा. आठव सुख एक आहे हरी आठविता, इतर जपता दुःख. आपला जो हा रात्रंदिवस दुसरा जप चाललेला आहे तो जप तुमचा पहिले बंद झाला पाहिजे. काम कराय गेलं, निंदन खुरपण कापसं वेचायले तरीही तुमच्या आमच्या तोंडाले दम नाही. तिचं असं झालं माहिती आहे का, गेली म्हणतात लोक संघाने. अरे ते नाही रे, आठवण तुम्ही देवाची निदान आठवण करा. नाही ते नाही येणार.
आपल्या उचापत्या कुचापत्या तेच जास्त चालतात, याची निंदा त्याची निंदा. नाही नाही, असं नाही. त्याची आठवण निदान आठवण जरी केली. मला खरं सांगा, आता जवळपास मी 9:30 वाजता बिना हाती घेतला होता. हो, पण 9 वाजता मी बोलायला सुरुवात केली. आता पावणे 10 वाजता ते 11:15 वाजले. 1 घंटा झाले. सगळेजण तुम्ही इथं मी जी काही बडबड करत आहो संत गजानन महाराजाच्या प्रगट दिनानिमित्त, त्या पांडुरंगाच्या चिंतनासाठी इथं बसल्याच्या नंतर 1 घंटा झाले. एखाद्याला तरी कोणतं तरी दुःख निर्माण झालं काय, एवढं फक्त सांगा. मी फक्त एकटा त्या देवाच्या नावानं बडबड करतो, त्याची आठवण करत चाललो. मी एकटा करतो, तर तुम्ही सगळेच्या सगळे चित्त देऊन सगळेच्या सगळे ऐकतात. मला तर नाही आठवलं काही. इथं उभं राहिलो, विणा घेतला तर बायको जेवली असेल का, पोरानं मोटर बंद केली असेल का, हो उद्या पाहिजे आपल्याला गाडी लागेल का, संध्याकाळी झोपायला कोणाच्या इकडे काय, थंडीचं काय, कशाचीच आठवण नाही राहिली. 1 घंटा झाली. नुसतं त्या देवाच्या नावानं चिंतनासाठी उभा राहिलो. कशाची तुम्हाला राहिली अजिबात नाही. तुम्हाला जर आठवण राहिली असती कोणत्या गोष्टीची, कुलूप लावलं का नाही, कानून आहे, काहीच नाही आठवलं तुम्हाला. इथं आल्याच्या नंतर आपल्या घराचं काय होईल, ते लेकरू झोपला असेल का कानू, हो काही कशाची आठवण नाही. कारण मी एकटा देवाच्या चिंतनाच्या निमित्तानं बडबड करतो, तर तुमच्या सगळ्याची आठवण भुलली. कोणतं दुःख तुम्हाला इथं वाटलं नाही, भासलं नाही. जर तुम्ही अशा प्रकारचा अहोरात्र, तेच म्हणून नाथबाबा सांगता, त्याचं चिंतन तुम्ही जर करत राहिले, त्याची आठवण करता येईल. इतर जप करूच नका कोण्या गोष्टीचा. माझ्या मुलीचं कसं होईल, मग ते एक भर शेजारचं भेटल का नाही, ह्या गोष्टीचा तुम्ही अजिबात जपच करू नका. मी सांगतो, आज रोजी तुम्ही इथं बसलेले आहात ना, हो आमच्या गावातले आत्ता 15-20 दिवस झाले नाही, हो आमचा नातू म्हणजे आमच्या भाषेचा मुलगा फाशी घेऊन मेला. काहून मेला, तर पीत होता म्हणून. पीत होता काहून, तर घरची तशी परिस्थिती होती दारिद्र्य. 3च मुलं, 1.5 एकर जमीन नाही. हो कसं भागेल त्याच्यात नाही, हो त्या 1.5 एकरात भागत नाही म्हणून तो पियायचा. आणि पिण्याच्या भावा भरमात मग त्यानं ते फाशी घेऊन मेलं. आणि ज्या दिवशी मेलं त्या दिवशी त्याच्या घरात नाही कशाची सोय नव्हती. हो लेकराले कपडेला ते नव्हते, चहा पाण्याची सोय नाही. म्हणे भाऊ त्या दिवशी म्हणे बाबा चला चहा प्यायला. मध्ये हे काहून म्हणा लागलं. मग नंतर लक्षात आलं ते की हे महाराज येतं ना आपल्या घरी जर चहा प्यायला नेलं तर आपल्या ते मनात जे खतबदल आलं त्याच्यावर काहीतरी पालट पडला असं नंतर माझ्या लक्षात आलं. पण ते त्याच्या घरात कशाची सोय नव्हती. हो आणि मेलं फाशी घेऊन. हो फाशी घेऊन मेलं की मला निरोप आला. आम्ही सगळे पाहुणे रावणे जमा झालो. म्हणलं का रे आता हे मेलं, आता काय करता याचं. ते म्हणजे पोलीस आली कळवलं तर ते जास्त भांड्या पंचायत होईल, त्याच्यापेक्षा लगेच उरका. आता उरकायचं म्हणल्याच्यानंतर हो त्याला ते धोतर कपडे ते सगळं लागते ना, मडकं येळू हे सगळं. अहो सगळेच्या सगळे भरभर बात जमा केले. धोतर एक नाही, जवळजवळ 10-15 लोक. ज्याच्या घरात मी त्याला अंगावर घालाय कपडा नव्हता त्याला 10-15 धोतर. मेल्यावर ताबडतोब लगेच पाहुणे रावणे बसले की चहा. आणि याच्या घरात खायची सोय नव्हती, चहा. सगळे जण चहा पाणी हे ते सगळे करून त्याला बघून ते झालं का नाही, त्याचं आटपलं का नाही. जेवणाची व्यवस्था, जेवायला साधं नाही, वरण भात पोळी हे सगळं तयार. पत्रवळे कुठून आलं मला तर नवल वाटू लागलं. मला सांगायचं काय, जर आज तुमच्याकडे कसलीच गोष्ट नाही, पण आज रोजी तुम्ही जर मेले, मला संसाराबद्दल बोलायचं आहे. संसारातल्या गोष्टीचं कशाचीच कमी पडत नाही, काहीच राहत नाही. तुमची मुलगी लग्नाला येऊ द्या, तुम्ही मरा. हो तुम्ही याला ज्याला द्यायची होती त्याच्याही चांगल्यापेक्षा सुखी घरी नाही दिली मुलगी तर मला हे सगळेजण मिळू. हो काही राहत नाही संसारातलं. पण तुमचं आमचं जे पोरीचं कसं होईल, चांगलं भेटल का नाही, चांगला नवरदेव म्हणजे पिणारा भेटल. विनाकारण आपला जप ते चाललेला आहे. आणि जप असा चालला म्हणून फक्त तुम्ही आम्ही दुःख हो. काहीच अजिबात कोणत्याच गोष्टीची तुम्ही काळजी करायची नाही. संसारातील नाथबाबा सांगतात, मी नाही सांगत. या गोष्टीचा जप तुम्ही करायचा नाही. जप करायचा तर फक्त त्याची आठवण स्मरण करत राहायचं. आणि ते कसं करायचं, हो तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसी आठवण धरुणी मनाती, 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 ऐसी आठवण
ऐसी आठवण धरून मानसी, ऐसी आठवण धरून नाथबाबा सांगतात ऐशी आठवण धरून मानसी हरी गावा मुखासी दीनानिशी. हो तुम्हाला सुख पाहिजे ना तर तुम्ही काय करायला हो आठवण करा रे त्याची आठवण करा. हो कुणाची हो सुख एक आहे हरी आठविता इतर जपता दुःख इतर गोष्टीचा अजिबात जप करायचा नाही. हो घरात काय आणायचं काय नाही वावर घ्यायचं नाही घ्यायचं या गोष्टीचा जप करायचा नाही. फक्त त्याचं आठवण करत राहायची. कशी ऐशी आठवण ही अशी बरं आठवण धरून मानस मनात मी पक्की अशी आठवण धरून हरी गावा मुखासी दीननिशी. हो रात्रंदिवस त्याचं गड्या हो आठवण करत जा मुखानं त्याचं नाव घेत जा. असं बस याच्यापेक्षा दुसरं काहीही करू नका. तुम्ही सुखी वसाल रे सुखी वसाल सुखी वसाल सुखी वसाल. हो हाच सुखी होण्याचा मंत्र आहे. हो दुसरं कोणताही नाही. तुमचे कितीही कोणत्याही गोष्टीचा जप करत राहिला तुम्ही सुखी अजिबात होणार नाही. हो तुम्ही कितीही ठरवलं मी नोकरी करण्यासाठी चांगल्या प्रकारचा अभ्यास करेन क्लास 1 ऑफिसर होईन वगैरे चांगली हो मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्याच्या नंतर भरपूर पैसा आल्याच्या नंतर निश्चितच मी सुखी होईन बंगला बांधेन गाडी घेईन वगैरे. नाही रे नाही रे या गोष्टीनं तुम्ही सुखी नाही होणार उलट दुःखीच होणार. झाले ना हो किती सुख होतं दादाकडं अजित दादाकडं विमानानं मुंबईहून पुणे यायचं तर विमानानं कितीतरी करोडो रुपयाचं एकट्याचं विमान होतं ना ते. काय कमी होती त्या विमानात सगळ्या सुविधा फक्त 6च माणसं तिसरा माणूस नाही त्या 5च कोणी 6 म्हणाला आलं कोणी 5 म्हणाला त्याचा वाद येतो ना मला तिकडे विषय नाही यायचा नाही. पण एवढ्या सुख सुविधा असताना सुद्धा सुख प्राप्त झालं त्यांना. अहो त्यांना नाही अख्खा महाराष्ट्राला दुःख झालं विमानानं गेले म्हणून. मग अशा प्रकारचा तुम्हाला कितीही पैसा गडगंज संपत्ती सत्ता काहीही असेल या गोष्टीचा कितीही तुम्ही जप केला तर तुम्ही सुखी होणार ना उलट दुःखी होणार दुःखी होणार. नवे नवे तुमच्यामुळं इतरांनाही दुःख होईल. मग सुखी व्हायचं असेल तर हरी गावा मुखासी दीननिसी. हो नाथबाबा तुम्ही लय तिपटू सांगायला रे सुखाचे आम्ही विचारलं सुखी झालो पाहिजे तर तुम्ही सांगता रात्रंदिवस तुम्ही हो त्या हरीचं नाव घ्या. आम्ही काय रिकामटवळे दिसलो का तुम्हाला? हा इथले रिकामे हो का आम्ही की रात्रंदिवस त्याचं नाव घ्यायले? आम्हाला प्रपंच आहे प्रपंच करावा लागतो आणि प्रपंच करत असताना ह्या गोष्टी कशा काय जमतील. अभंगाचं 3रं चरण. सारे दिन
करा संसाराचा हेत परी भजनी प्रीत असू द्यावी. नाथबाबा म्हणतात हो तुम्हाला रात्रंदिवस नाव घ्यावा लागेल. तेव्हा प्रपंचिकानं साधकानं प्रश्न विचारला आम्ही रिकामटवळे नाही, आम्हाला प्रपंच आहे हो, आम्हाला हे करावं. ते नाथबाबा म्हणजे काही अडचण नाही, त्याची काही अडचण नाही. सारे दिन करा संसाराचे हित किंवा हेत परी भजनी प्रीत असू द्यावी. खरंच तुम्हाला माझी शपथ आहे हो, तुम्ही खुरपण निंदन करत असताना तुमच्या तोंडाले काय काय, तुम्ही सगळी मंडळी आऊ थाकत असताना, मोटरसायकल चालवत असताना तुमच्या तोंडाला काय काम आहे? तुम्ही सांगता प्रपंचातनी मला हे गोष्टी शक्य नाहीत, पण प्रपंच मोटरसायकल चालवत असताना तुमच्या तोंडाला काही काम नाही. तोंडानं तुम्हाला देवाचं नाव घेता येते. निंदन कृपण भांडे घासत असताना, आंघोळ करताना, सारे काही कृत्य करत असताना तुम्हाला प्रपंचातली कोणतीही अडचण नुकसानं नाव घ्या बस. नाथबाबा सांग तुम्ही सुखी झाले शिवाय राहणार नाही. मी सांगितलं 1 घंटा मी एकटा बडबड करत आहोत, कोणालाही दुःख नाही. मग रात्रंदिवस जर त्याचं अशा प्रकारे नाव घेतलं काम करत असताना तर दुःखी हो नाही, नाही सुखीच हो. सुखी नाही हो, तुमचं सगळं दुःख जाईल. तुकाराम महाराज म्हणतात हो सुख होईल दुःखाचे हे हो. विठाला विठाल कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काम करत असताना तुम्ही जर त्याचं नामस्मरण केलं तर तुमचं जे दुःख असेल त्याचं सुखात रूपांतर होईल हो. तुम्ही आऊ थाकत असताना केव्हा तुमचं एवढं शेत वखरल्या गेलं डवरल्या गेलं कळणार सुद्धा नाही त्याचं नामस्मरण करत असताना. तुका काय आमच्या इकडे एक संत लोटांगणे महाराज होऊन गेले आत्ता हो, जे 10 वर्ष झाले हो, 10 वर्ष झाली समाधीस्थ होऊन हो. त्यांनी असा नियमच केला होता, संतच म्हणता येईल त्यांना आत्ताच्या काळातले, कारण 36 वर्ष अजिबात बसले नाही. त्यांच्या तपाचं जर सांगितलं तर कल्पना करताना तुम्हाला मी डोळ्यानं पाहिले, माझ्याकडे फोटो आहे तुम्हाला पाहायचा असलं त्यांचा तर हो. 36 वर्षे बसले नाही. 6 वेळ हो. आमच्या वाशिमच्या अलीकडे जवळजवळ 15 किलोमीटर त्यांचं गाव आहे बोराळा. बोराळा ते पंढरपूर लोटांगण घालत पांडुरंगाच्या चरणी गेले. गडबड लोळत म्हणून त्यांचं नाव लोटांगण पडलं. त्या वास्तविक नाव त्यांचं रामचंद्र होतं. 6 वेळा व्याऱ्या चारी धामाच्या ठिकाणी तिथं लोटांगण घातली म्हणतात. पण पंढरपूरला 6 वेळा 650 किलोमीटर लोटांगण घालत गेले हो. हे लोटांगणी बाबा आत्ता मी डोळ्याने पाहिले. काही वर्ष डोळ्यानं अजिबात स्त्री पाहिली नाही. काही वर्ष स्त्रीच्या हातचं अजिबात अन्न खाल्लं नाही. काही वर्ष सूर्याकडेच पाहत राहिले कित्येक दिवस. त्याच्या तपाची क्षमा सांगता येणार नाही, ती मी आता सांगूही शकत नाही हे. मी तर असा पुतळा पाहिला की या कलियुगामध्ये एवढं तप करणारा महात्मा हो होणीच नाही. आमच्या डोळ्याला पाहायला भेटला, नवीन संघ घडला. भाग्यवान माणसं हो खरोखर हो. अशा प्रकारे मला काय सांगायचं आहे की लोटांगणे बाबाला ज्यावेळेस आम्ही म्हणायचं बाबा तुम्ही कुठे चालले, आज दिसले की बाबा म्हणायचे हरी हरी हो. बाबा जेवण हरी हरी बस. त्यांनी बाबांनी जेवण करायचं, आंघोळ करायचं, काय त्याच्या व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी ते फक्त पैसे जरी त्यांना काम पडलं, काही काम हाती तर घेतच नव्हता पैसा, पण काम पडलं तर हरी 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 विचार 10,000 येतं का, 5,000 येतं का, 500 येतं का होणार, पण हरी हरीच म्हणायचे, पैसा म्हणायचे नाही. जेवण करताना हरी हरी म्हणायचे, सगळ्या कृत्य करत असताना हरी हरी म्हणायचे. कधीच त्यांचं आलडं नाही. मग तुमचा आमचा संसारात काय आणणार आहे हेच प्रश्न नाथबाबाला पडला. म्हणून नाथबाबा म्हणतात सारे दिन करा संसाराचे हित परी भजनी प्रीत असू द्या. खरं सांगा तुम्हा आम्हाला नोटा मोजायच्या असल्या तर हरी हरी म्हणलं तर काही बिघडणार आहे का? सगळे कृत्य करत असताना तुम्ही हरी हरी म्हणू शकता. कसल्याच गोष्टी नवे नवे सगळे संत महात्मे सांगतात. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या 3ऱ्या चरणात सांगतात असोनी संसारी जिव्हे वेगू करी. अरे तुझ्या जिभेचा विवेक वाढव. सांगता अरे वेद शास्त्र बाया उभा करून तुझं स्वागत करतील. फक्त मन तू मुखा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची नुसतं पुण्याचे पर्वताच्या पर्वत स्थापन होतील तुझ्याकडं. मन पण म्हणत नाही ना तुम्ही आम्ही मी सांगतो ना काही म्हणू. कशाला आणलं होतं रे ते रातचं कीर्तन का? आणि ते कृष्ण महाराजाला काय चाल म्हणता येते का? ते काय एक ते त्या दिवशी दुखावलं कोण रोटी बाबा का कोण करून म्हणजे या आशा उचापत्या तुमच्या आमच्या पण होतील.
पण हरी हरी देवाचं नाव घेणं ते नाही नाही जमणार नाही. हो, कशाला त्या बाईले केलं ते याचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत आजबरावले काय काय कामं आहेत हे अशा उचापत्या करू तुम्ही. गावात काय माणसं नव्हते का दुसरे? हो नाही 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 हे सगळं बंद करायचं. आणि काय करायचं तर नाथबाबा सांगतात सारे दिन करा संसाराचा हेत परी भजनी प्रेत असू द्यावी. भजनावर प्रेम असावं आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याची आवडीने आणि प्रेमाने त्याचं भजन केलं पाहिजे. तुमची काळजी करतो रे तो देव काळजी करतो. एवढा काळजी करणारा देव आहे तरी आपण तुम्ही त्याचं भजन करत नाही. मला वाटतं एकदा करा ना सगळेजण. विठोबारक माई विठोबारक माय विठोबारक माय विठोबारक माय विठोबारक माय विठोबारक माय विठोबारक अशा प्रकारे नाथबाबा तुम्हाला सांगून गेले. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर हा सोपा मंत्र आहे. फक्त त्याची आठवण करत राहा. ना तुम्हाला पंढरपूरला जायची गरज ना वाऱ्या करायची गरज नाही काही नाही. तुमचा संसार आहे तुम्हाला आड येणार नाही. फक्त त्याचं नामस्मरण करत करा आगडे हो बस बाकी काही नाही. हो खरंच तुम्हाला भांडण जरी करायचं असलं तरी देवाचं नाव घ्या. हे नाथबाबा सांगतात हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करता हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला भांडताना सुद्धा हरी हरी म्हणा. काढताना काय तुमचं बिघडलं तुमच्या हातात काही असेल रट्टी देत हरी 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 म्हणून रट्टी देत काही बिघडलं का तुमचं भांडण करताना करा पण हरी हरीच म्हणा. हो असं नाथबाबानं तुम्हाला सांगितलं. सगळे कामं करत असताना त्याचं नाव घ्यायला कोणत्याच प्रकारचा अडथळा येणार नाही. म्हणून त्याचं चिंतन करायला तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार ना. हो या गोष्टीचं तुम्हाला जर पुरावा पाहिजेत असेल तो संत महात्मे सगळे सांगून गेले रे. हो आणि त्यांच्या चरणावर तुमचा विश्वास असू द्या. हो तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण एका जना धाने धरुणी विश्वास एका जनार्दने 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 धरुणी विश्वास होई कारदास संत चरण
एका जनार्दने धरुनी विश्वास होई कारिदास संत चरणी. हो, नाथबाबा सांगतात तुमचा जर का विश्वास असेल या गोष्टीवर तर या दोन गोष्टी तुम्ही करा. एक तर त्या भगवंताची आठवण रात्रंदिवस करत राहा, म्हणजे त्याचं नाव घेत राहा, आवडीनं भावानं प्रेमानं त्याचं नाव घेत राहा. तुम्हाला कोणताही अडथळा कामातला येणार नाही. काम करत असताना सुद्धा तुम्ही घेऊ शकता, तुम्ही सुखी व्हाल. पण हो, एका जनार्दनी धरुनी विश्वास होई कारे दास संत चरणी. हो, त्या संताच्या चरणावर विश्वास ठेवा. त्यांनी सांगितलेलं की अगदी 100% खरंच आहे, अजिबात त्यात शंका नाही. इतका दृढ विश्वास जर असला आणि तुम्ही जर नाव घेतलं तर तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. याचा पुरावा मी तुम्हाला कीर्तनात दिला की मी बडबड करत असताना तुम्हाला कोणत्याच प्रकारचं दुःख आठवलं नाही. तुम्ही स्वतः तशा प्रकारचं जर नामचिंतन करत असला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख येणार नाही. आता ते नामाचे महात्म्य वगैरे ते सांगता येत नाही, मग तुम्हाला वेळ नाही. हो, किती हजार कोटी किती जप केला म्हणजे काय काय प्राप्त होऊ शकते, हो त्या नामकोटीच्या जपामध्ये ते आलेलं आहे सगळं सांगता येत होतं. 11:03 झाली, वेळ संपला. त्याच्यामुळे वेळेचं बांधलेलं असले पाहिजे. किती काय बोलतात. आणि त्यातल्या तर आम्ही भारुडे माणसं, एकदा जर भारुड सुरू झाले तर तुम्ही 4 वाजेला काही बंद करू नका म्हणलं तरी आम्हाला तिथं सांगता येते किती काही बडबड करतात. हो, मग त्याच्यामुळं पण वेळेची मर्यादा महत्त्वाची. 11 वाजले, हो वाचलो जगलो तर पाहू, आणखीन आला योग तर तुम्ही बोलवलं तर पटलं तर सांगू डबल आहे. महान आहे संत महात्म्याचं, महापदरचं काही नाही. जे संत महात्मे तुम्हाला सांगून गेले तेही सांगण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे नाथबाबांना आम्हाला सुखी होण्याचा मंत्र सांगितलेला आहे. पण संताच्या चरणावर विश्वास पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी संत गजानन महाराजांची स्थापना केली, तुमचा आमचा अधिक दृढ विश्वास व्हावा म्हणून आता दृढ विश्वास असलाच पाहिजे. चतुर्भुज भावानेही तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. मला सांगा, चतुर्भुज भावाने आयुष्यामध्ये एक आईनं कोणीतरी जेवताना त्याला वाईट बोलले, आयुष्यामध्ये ते डबल अन्नच घेतलं नाही. किती आयुष्य जगले, किती वर्ष वय बाबाचं, 100 का काहीतरी वर्षाच्या वर आयुष्य अन्न न खाताना. मग तुम्ही आम्ही इथली अन्नाची काळजी काय करायची, हो की बा अन्न नाही खाया भेटलं तर मरून जाऊ कन्न करू. तुमच्या आमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे चतुर्भुज बाबाचं, की कसल्याही प्रकारची त्यांनी कपड्याला त्याची काळजी केली, खाण्यापिण्याची केली, लग्नाची, लेकराबाळाची, घरदाराची, संपत्तीची, मोटरसायकल काहीतरी भेटलं कशाची काळजी केली. जीवन जगले काही आणतात, जीवन नव्हे जगले असं सांगतात त्यांच्या मुखातून. जे शब्द बोलतच नव्हते तरीही त्यांचं काही बिघडलं नाही. पण देवाची सेवा सोडली नाही, संताच्या चरणावर विश्वास ठेवला. पण एखादाही शब्द तोंडातून निघाला तर तो शब्द 100% खराच व्हायचा. इतकं सामर्थ्य प्राप्त झालं.
कशामुळं? देवाचं चिंतन सारखं केल्यामुळं. का तुमच्या आमच्यासारख्या अशा भांड्या पंचायती काही केल्यामुळं हो उचापत्या, कोणाचे लग्न मोड, कोणाचे सौदे मोड, कान्नू मोड, हे कोणाला कव्हा विषय सुद्धा म्हणायचं नाही, बोलायचं नाही. तुम्ही आम्ही हो हो रामकृष्ण नाव आहे बाबा, तर रामियाशिवाय हाक मारली नसेल तुम्ही आम्ही लहानपणी त्याला. हो रत्नकला नाव असलं तर रत्नी, हो इथली देवकी, देवकाबाई नाव असलं तर देवकी, पंढरीनाथ असलं तरी पंढरी. इथली वाईट तुमची आमची सवय. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही आम्ही चांगलं बोलत सुद्धा नाही. पण नाथबाबा म्हणतात असं नका करू, व्यवहार हो तुमचा चांगल्या प्रकारे होईल, त्याचं हरिहरी भजन करत राहा. काही मी सांगितलं आमच्या लोटांगणे बाबाचं आयुष्यामध्ये काहीही आळलं नाही, सगळे हरिहरी म्हणत असताना झालं त्यांचं. म्हणून तशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त हो असं वाटत असेल तर त्याचं चिंतन करत राहागडे हो, तुम्ही अजिबात दुःखी होणार नाही, असं नाथबाबाचा संदेश आहे. अशा प्रकारे मी अभंगावर बडबड करण्याचा प्रयत्न केला, अर्थ सांगण्याचा प्रयत्न नाही केला किंवा चिंतनही मांडण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या बुद्धीला, कारण मी कीर्तनकारच नाही. कीर्तन मग कंबर कशाला बांधली, बोलले कशाला तुम्ही म्हणसा. हो त्याचं कारण आहे, कीर्तनकारासारखं बोलता येते मला असं म्हणून. हो तुम्हाला सांगू का, मेरे प्यारे भाईओ, आज रात 12 बजे. कोणाचा आवाज आहे? कोण म्हणते? नरेंद्र मोदीचा. तुम्हाला कसं काय नाही? म्हणजे नरेंद्र मोदीचा सुद्धा आवाज मला त्याच्यासारखा काढता, त्याच्यासारखा काढता. म्हणजे मी नरेंद्र मोदी का? नाही नाही नाही. म्हणून कीर्तनकारासारखं मला 1 घंटा 1.5 घंटा बोलता येते. म्हणजे मी कीर्तनकार नाही आहे, कीर्तनकारासारखं बोलता येते फक्त. म्हणून एवढं आमचं पाय धुण्या इतपत आमची लायकी नाही आहे. असं जी काही बडबड मी 1 घंटा केलेली आहे, तुमचे 10-5 मिनटं वर जात आहेत माझ्या बोलण्यामुळं. हो तर जी काही बडबड मी केलेली आहे, जी काही पटलं असं तुम्हाला वाटलं असेल तर ते माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे. आणि जे काही तुम्हाला वाईट वाटलं असेल माझ्या बोलण्यातून तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि त्यातल्या त्यात काही अंतर चालून आल्यामुळं काही शब्द तुम्हाला कळालेही नसतील भाषेमुळं, तोही फरक असू शकते, नाही समजले असतील तर हा सगळ्या माझ्या बुद्धीचा दोष असल्यामुळे तुम्ही मला ज्या माझ्या चुका झाल्या ते माझं लेकरू म्हणून मला पदरात घेऊन तुम्ही सगळंजण मोठे आहात, मला माफ करा अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि झालेली सेवा संत गजानन महाराज, संत चतुर्भुज महाराज चरणी आणि बाबा रामकृष्ण हरिबाबा बसले आहे कथा सांगणारे, बाबांच्याही चरणी गोड ज्यांच्या सुखाचार्य आहेत बाबा प्रत्यक्ष. परीक्षित राजाचा उद्धार 7 दिवसात झाला, कथा ऐकल्याच्या नाही. त्यांच्याही मुखातली कथा तुम्ही जर ऐकलं तुमचाही उद्धार नवे नवे. हो मी तर नेहमी सांगत असतो तुम्हाला, जीवन कसं जगावं हा ग्रंथ जर कोण सांगत असेल तर फक्त ती ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे. आणि मरावं कसं हे जर तुम्हाला मरावं, जाऊ द्या जिवंत आहोत आपण, हे संसारात काय नाही वाटते. पण आता सगळे जणांना मरा लागणार आहे का नाही तुम्हा आम्हाला. मग मरण्याचं ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर कथा ऐकावी लागते. श्रीमद भागवत कथा. राजा परीक्षितीला माहीत होतं की मी आता 7 दिवसात मरणार, आयुष्यामध्ये मी काही चांगलं केलं नाही, पण आता माझ्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, उद्धार झाला पाहिजे, आणि मी काय करावं म्हणून शुकाचार्याकडे त्यांनी प्रश्न केला. आणि शुकाचार्याने सांगितलं जीवनामध्ये आता तू काहीच करू नको, फक्त कथा श्रवण कर, तुझा उद्धार होईल. आणि झाला. परीक्षित राजाचा नव्हे, त्या धुंदुलकरीचा सुद्धा येडाच्या कांड्यात बसलेलं पिशाचं त्याचाही झाला. कथामुळं एवढी कथा चांगली तुमच्या जीवनातल्या सगळ्या व्यथा दूर होतील. म्हणून मोठ्या संख्येने उंगड्या भागवत कथा ऐकता. त्यात बाबासारखे महात्मे ज्यांच्या वाणीला हो काय त्यांचं उपमा देता नाही, तर गोड व्यक्तिमत्व तुम्हाला भेटलं कथा सांगण्यासाठी. प्रत्यक्ष हो शुकाचार्य म्हणून त्यांच्याकडे पाहत जा तुम्ही. गोड व्यक्तिमत्व आहे म्हणून बाबांच्याशी गोड कथा तुम्हाला ऐकायला मिळत आहे. हो कथा आणि असे 7 दिवस सप्ताहाचे आणि अशा प्रकारे गोड चिंतनाचं आपण आजची भव्य दिव्य नियोजन केल्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. तेवढे त्यात आज आमचं सौजन्य ज्यांनी घेतलं ते अजयराव फुकट येतं, ते त्याचे नाव फुकटे पण मी विकत हे बरं त्यांच्यासाठी. असं काही नाही, मी तसं काही नाही बाबा. फक्त गोपाल बाबांनी सांगितलं कीर्तनाची सेवा घ्यायला लागते, आज काही नाही तसं. म्हणून ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य घेतलं नवे नवे आईने सुद्धा आमच्या घराला पाहायला लागले पाहिजे अपेक्षा केली, मंदिराचं काम करता. असे गोड महिला मंडळांचं हे नियोजन आहे गड्या. तुम्ही जबाबदारी घेऊन खांद्यावर निघाले आहेत ना. हो गजानन महाराज नीतीचं तुम्हाला यश दिल्याशिवाय उत्तर आणि खूप प्रगती होत राहणार. फक्त आता जबाबदारी टाळू नका. हो त्यांच्या चरणावर दृढ विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. झाली सेवा तुम्हाला सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथं ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानानाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली